नमस्कार. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पाहिला आणि पुन्हा एकदा काळीज सर्र झालं. होय, सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पाहिला, हा दुसरा व्हिडिओ. येस, हा व्हिडिओ नागपंचमीच्या सणा दिवशी हे नृत्य सादर होत आहे. अश्लील नृत्य. हो, सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा येथे नागपंचमी साजरी केली जाते. अगदी ऐतिहासिक. होय, घराघरामध्ये नागांची पूजा केली जाते. या सर्पदेवतेची पूजा केली जाते. या नागदेवतेची पूजा केली जाते. अगदी आनंदाने. आमच्या लहानपणापासून आम्ही हे ऐकतोय आणि बघितलंय सुद्धा. अगदी विषारी नाग सुद्धा त्या दिवशी दंश करत नाहीत. अगदी सुरक्षितपणे त्यांना तिथं सांभाळलं जातं. त्यांची पूजा केली जाते आणि पुन्हा त्यांना शेतामध्ये सोडलं जातं. हा आमचा सण आहे. आमच्या भावना आहेत, आमच्या आस्था आहेत. नागदेवतेची पूजा केल्यानंतर भरभराटी होते. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याची पूजा करायची, शांती समाधान मिळतं. गोड धोड नैवेद्य सगळं काही खूप छान असतं. आणि तिथे हे अश्लील नृत्य सादर होत आहे. हजारोच्या संख्येने ही आमची तरुण पिढी बेधुंद होऊन नाचते. अक्षरशः नाचते बेधुंद होऊन. हा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, शूरवीरांचा महाराष्ट्र आहे. आजपर्यंत तर यात्रेनिमित्त गावात स्टेजवरती हे अश्लील नृत्य सादर केली जात होती. आता सणाला सुद्धा हे अश्लील नृत्य सादर केली जातात. किती अश्लील चाळे केले जातात. ती समोर नाचते, खालून तरुण पिढी काहीतरी घाण घाण इशारे करतायत. थांबवा रे पोरांनो, थांबवा. नक्की कुठं तर हे थांबवा. आपण युवा आहोत, छत्रपतींचे मावळे आहोत, बाबासाहेबांचे मावळे आहोत, माती बुद्धांचे आहे, माती महावीरांचे आहे, माती जगज्योती बसवेश्वरांची आहे. खणकर आहोत आम्ही मनाने. स्त्रियांचा आदर करणारा हा महाराष्ट्र आहे. शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा हा राजा. या राजाच्या मातीत आपण जन्म घेतलाय. काय करतोय आपण? कसल्या अश्लील चाळे करतोय. बदला हे सगळं. आणि नृत्य करताना बेधुंद होऊन नाचतायत. काय माहित व्यसन करता का? व्यसन करून नाचता का? मद्य पोटामध्ये घेता का? अंमली पदार्थांचं सेवन करता का? नेमकं काय करता? आणि हे सगळं कशासाठी? हा प्रचंड मोठा प्रश्न पडलाय. प्रचंड मोठा प्रश्न पडलाय. महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीमध्ये प्रबोधन आणि परिवर्तन करत असताना हे असं काही बघितलं की काळी चर्र होतं. पोरांनो, बदला. बदला. बदल हवा.